नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मातंग समाजाच्या प्रश्नांवर तीव्र आवाज उठवण्यात आला। लहुजी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर झोंबाळे यांनी मातंग समाजाच्या व्यथा मांडताना राजकीय पक्षांवर थेट निशाणा साधला। मातंग समाज हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाबाबत अत्यंत सकारात्मक असून संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी समाज विविध माध्यमांतून सक्रिय झाला असल्याचे झोंबाळे यांनी स्पष्ट केले। मात्र राजकीय पक्षांकडून मातंग समाजाचा केवळ वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। निवडणुका आल्या की मातंग समाजाची आठवण होते, पण सत्तेत येता समाजाला योग्य राजकीय वाटा दिला जात नाही। ही अन्यायकारक भूमिका आता मातंग समाज सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप व धीरज हिंगोले यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रीतीताई मारोटकर या होत्या। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ. संतोष बनसोड, प्राध्यापक डॉ. रवींद्र धनराज इंगोले, प्राध्यापक सातदिवे, पत्रकार मच्छिंद्र भटकर, लालचंद इंगोले, गौरव साबळे, रूपराव गाडेकर, पत्रकार विशाल गवई, सुनील इंगोले, वंदनाताई शिरसाट, शीलाताई वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आदरणीय मारोटकर आणि सन्माननीय विचार खरं पाहता आज एक मातंग समाजाचा कार्यकर्ता या संविधान समूहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मातंग समाज हा पूर्वीपासून जगताप साहेबांना सांगू इच्छितो की हा प्रामाणिक राहिलेला समाज आहे। आणि आज तुम्हाला माहित असेल मातंग समाज हा आंबेडकरवादी समाज आहे आणि आता 15 तारखेला मातंग समाज आंबेडकरवादी कार्यकर्ता परिषद आणि खूप मोठी अमरावतीला येतली आहे। आणि खरोखर बाबासाहेबांच्या आम्ही आलो पुढे आंबेडकरांच्या विचारामध्ये चालणारे आम्ही माणसं आहोत, पण आम्हाला कुठेही लावले जाते। आज जिथे बोललो आम्ही विरोधी भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही मातंग समाजाने काँग्रेस पक्षाला डायरेक्ट टोकाला मतदान केलं, परंतु आजपर्यंत आमचा कुठेही विचार झालेला नाही। या मंचावरून मला हे सांगायचं आहे एक नाही पुढच्या काळात किती झाले नाही मातंग समाजाचे नाही आता मी देवाचं बोलत नाही, कारण की मातंग समाजाचे 5 मंत्री झाले मी मान्य करतो। काँग्रेस पक्षाने दिलं पण त्यावेळेस केलं, पण ज्यावेळेस बीजेपीचं सरकार आलं त्या बीजेपीच्या सरकारमध्ये मला सांगा अमित मोठे जर सोडले तर मातंग समाजाला एकही आमदार नाही आहे। मला सांगा त्यांना एमएससी दिली, परंतु आमची इच्छा आहे मातंग समाजाची की आम्ही मातंग समाजाचे सगळे कार्यकर्ते एक निष्ठ काँग्रेस पक्षाची तर एक निष्ठ जर राहतो तर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्यावर सुद्धा आमचा विचार करावा। आणि खरोखर आज मला इथं आनंद होतो की या कार्यक्रमाला मी गड्ड्यावरून मला काही मान नाही पान नाही, पण आमच्या मच्छिंद्र भटकर यांनी मला सांगितलं की काका आपल्याला कार्यक्रमाला जावं लागते आणि मला खरोखर इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो। आणि सर्व उपासक उपासिका यांना आणि सर्वात महत्त्वाचं जेवढ्या माझ्या माता बहिणी बसलेल्या आहेत त्यांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि खरोखर महात्मा फुलेंचे विचार सांगितले, बाबासाहेबांचे विचार सांगितले, परंतु महात्मा फुलेंना संरक्षण मिळाले, नवव्यवस्था सारे यांचं नाव सुद्धा घेतलं नाही आणि अटवस्त्राला आपण पुन्हा फोटो लावला, अटवस्त्राचं नाव घेतलं नाही आणि त्यांनी शिवाजी महाराजांना कुठं सगळं समुद्राकडे गेले त्या रशियामध्ये राहिला। आणि आज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि तुमची माफी मागतो आणि माझ्या शब्दांना विरोध देतो। जय भीम, जय हिंद, जय भारत। नांदगाव खंडेश्वरवरून मच्छिंद्र भटकर, BCN न्यूज अमरावती। अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।